नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 आज पोलीस भरतीचा चौथा दिवस होता। तर 22 जूनला जे पोलीस भरती झाली आणि बॅच नंबर 4 ची पोलीस भरती कशा प्रकारे झाली, विद्यार्थ्यांचा ग्राउंड या ठिकाणी कशा प्रकारे होत आहे, त्याचबरोबर मुलांना या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टीमधून बाहेर केल्या जात आहे, कोणकोणत्या मुलं या ठिकाणी चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही आहे, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणकोणते तुम्हाला कागदपत्र या ठिकाणी न्यायचे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर आज 22 जूनला पोलीस भरती कशा प्रकारे झाली आणि त्याचबरोबर पाऊस वगैरे सुद्धा आलता, तर पावसामध्ये सुद्धा कसं ग्राउंडचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलं होतं ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। तर सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय या ठिकाणी प्रोसेस चालू आहे पोलीस भरतीची हे तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही या ठिकाणी किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजता तुमचं या ठिकाणी ग्राउंड होऊ शकते याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर मुले या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे जे तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही ते सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगचा टायमिंग सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये कळणार आहे, कारण की पूर्ण क्लिअर व्हिडिओ मी या ठिकाणी टाकलेला आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगणार आहे पोलीस भरती 2024 22 जूनला कशा प्रकारे झाली बॅच नंबर 3 ची। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पोलीस भरतीला या ठिकाणी सकाळी 4 वाजतापासून विद्यार्थी या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे, एक लक्षात ठेवा। तर तुम्ही 5-6 वाजता सुद्धा या ठिकाणी रांगेमध्ये लागू शकता। जर तुम्ही 5-6 वाजता जरी रांगेमध्ये लागला तर तुमचं जे ग्राउंड आहे हे थोडं लेट होऊ शकते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर जेवढ्या लवकर तुम्ही या ठिकाणी रांगेमध्ये लागणार आहे तेवढ्या लवकर तुमचं या ठिकाणी फिजिकल होणार आहे। तर आज जे या ठिकाणी बॅच नंबर 4 मध्ये भरती कशा प्रकारे झाली ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। सर्वात आधी 4 वाजतापासून विद्यार्थी या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे, तर जवळपास 1200 विद्यार्थी या ठिकाणी येत आहे भरतीला। ठीक आहे, आणि यामध्ये काय काय विद्यार्थी कटतसुद्धा उंचीमध्ये झालं, छातीमध्ये झालं। ठीक आहे, तर सर्वात आधी 4 वाजतापासून या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त या ठिकाणी टाईम लागत आहे, कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 15 मिनिटाचं होते, पण त्या ठिकाणी नंबर लागण्यासाठी थोडा टाईम लागतो, जवळपास 4 ते 5 घंटे त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यायचे ते तुम्हाला सर्वात आधी सांगून देतो। तर तुम्हाला या ठिकाणी जो तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरला तो तुम्हाला ओरिजिनल न्यायचा आहे, त्याचबरोबर त्याच्यात तुम्हाला झेरॉक्ससुद्धा न्यायची आहे एक, त्याचबरोबर हॉल तिकीट तुम्हाला ओरिजिनल न्यायचं आहे आणि हॉल तिकीटची एक झेरॉक्स तुम्हाला न्यायची आहे। ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड ओरिजिनल न्यायचं आणि आधार कार्डची 2 झेरॉक्स आणा तुम्ही, जेणेकरून काय प्रॉब्लेम येणार नाही, एकच झेरॉक्स त्या ठिकाणी लागते। त्याचबरोबर हे झाल्यानंतर जे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी TC सुद्धा लागते। TC जर नसेल तर बोनाफाईड नेऊ शकता आणि TCच्या 2 झेरॉक्स तुमच्याजवळ असल्या पाहिजे। ठीक आहे, एक जरी असली तरी काय प्रॉब्लेम येणार नाही। त्याचबरोबर तुम्हाला 10वीचं मार्कशीट झालं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं, हे ओरिजिनल तुम्हाला लागणार आहे। त्याचबरोबर याच्या झेरॉक्ससुद्धा तुम्हाला या ठिकाणी न्यायच्या आहे 2-2। ठीक आहे, त्याचबरोबर 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट हे सुद्धा तुम्हाला ओरिजिनल न्यायचं आहे त्या ठिकाणी आणि त्याचे 2-2 झेरॉक्स। त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल लागणार आहे आणि कास्ट सर्टिफिकेटच्या 2 झेरॉक्स। त्याचबरोबर डोमेसियल लागणार आहे आणि डोमेसियलचे सुद्धा तुम्हाला 2 झेरॉक्स या ठिकाणी लागणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला नॉन क्रिमिनल झालं ओरिजिनल, त्याचबरोबर नॉन क्रिमिनलच्या सुद्धा 2 झेरॉक्स। त्याचबरोबर EWS प्रमाणपत्र याचे सुद्धा तुम्हाला 2 झेरॉक्स न्यायचे आणि ओरिजिनलसुद्धा न्यायचं आहे। त्याचबरोबर 5 ते 6 फोटो तुम्ही अंदर न्या, तर 3-4च फोटो ग्राउंडच्या अंदर तुम्हाला लागणार, पण असू दे या ठिकाणी काय प्रॉब्लेम येणार नाही। तर हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले तर हे ओरिजिनल त्या ठिकाणी लागते, ओरिजिनल ते पाहिजे। ठीक आहे, आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी एक झेरॉक्स तुमच्याजवळून घेतला जाणार आहे, एक झेरॉक्स त्या ठिकाणी घेत आहे। तर 2-2 झेरॉक्स तुम्ही आपल्याजवळ राहू द्या, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही। तर 22 जूनला जे विद्यार्थी मित्रांनो पाऊस आला होता तरीसुद्धा या ठिकाणी फिजिकलचं कसं नियोजन होतं ते तुम्हाला सर्वात आधी सांगून देतो। तर 22 जूनला पाऊस आला होता, तर सर्वात आधी विद्यार्थ्यांची अशी 1600 मीटर रनिंग चालू होती आणि हलकासा पाऊस या ठिकाणी चालू होता। आणि जशी विद्यार्थ्यांची 1600 मीटर रनिंग झाली तर तसंच जे या ठिकाणी तळं वगैरे झाकण्यात आले होते 100 मीटरसाठी म्हणा, त्याचबरोबर गोळा फेकचं जे तुम्हाला दिसत आहे त्या ठिकाणी तळं झाकण्यात आले होते। त्याचबरोबर जे 1600
मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंगचा ट्रॅकसुद्धा या ठिकाणी हे ताडपत्रीनं जे या ठिकाणी झाकण्यात आलं होता, जेणेकरून ते ट्रॅक वलनी झालं पाहिजे त्यासाठी. तर असा हलकासाच पाऊस या ठिकाणी आला होता. अर्धा घंटा या ठिकाणी पाऊस चालला आणि अर्धा घंटा पाऊस झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्व मंडपामध्ये बसले होते. ठीक आहे. आणि पाऊस जसा गेला तशी भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली होती. 1600 मीटर रनिंग झालं, 100 मीटर झालं, गोळाफेक झालं. ठीक आहे. तर अशा प्रकारे ग्राउंडचं या ठिकाणी नियोजन चालू आहे. पाऊस जरी आला तरीसुद्धा या ठिकाणी ताडपत्र्या ट्रॅकवर झाकल्या जात आहे. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी सर्वात आधी जे आहे तिथं जे सर्वात अगोदर उंची मोजल्या जात आहे. तर उंची 165 सेंटीमीटर घेतली आणि 165 सेंटीमीटरपेक्षा ज्या पण विद्यार्थ्यांची कमी उंची बसत आहे ते विद्यार्थी अपात्र केल्या जात आहे. ठीक आहे. तर 165 सेंटीमीटर त्या ठिकाणी उंची लागते, त्यापेक्षा थोडीशी कमी लागत नाही. ठीक आहे. हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी चेस्ट मोजली. चेस्ट मोजल्यानंतर विद्यार्थ्यांना आणखीन त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं बसवलं आणि त्या ठिकाणी एक फॉर्म लिहून घेतलं जातं. तर नॉर्मल फॉर्म आहे तो, तर त्यामध्ये जे जवळपास आपली संपूर्ण माहिती टाकावं लागतं, म्हणजे आपलं गाव वगैरे, नाव वगैरे, फोटो वगैरे सुद्धा त्या फॉर्मला चिपकावं लागते. फॉर्म लिहिल्यानंतर जे त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जाते, त्याला जे चिप वगैरे लावली जाते. तर या ठिकाणी हे प्रोसेस झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी इव्हेंटला सुरुवात होत आहे. एका पोलिसांजवळ 10 विद्यार्थी या ठिकाणी नेले जातात आणि 10 विद्यार्थ्यांचं इव्हेंट या ठिकाणी होत आहे. तर सर्वात पहिला जो इव्हेंट पोलीस भरतीचा झाला होता तो होता या ठिकाणी 100 मीटर. तर 100 मीटर पहिला इव्हेंट घेतला जात आहे. त्याचबरोबर दुसरा जो इव्हेंट घेतला जात आहे 65 मिनिटांना तो घेतला जात आहे गोळाफेक. त्याचबरोबर गोळाफेक झाल्यानंतर 1600 मीटर रनिंग हा सर्वात शेवट घेतला जात आहे. तर 100 मीटरला जे या ठिकाणी चिप आहे विद्यार्थी मित्रांनो, सेन्सरपासून जसे तुम्ही निघाले तसं तुमचा या ठिकाणी मायक्रो सेकंडनी टायमिंग सुरुवात होणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला 100 मीटरवर जास्त फोकस करायचा, कारण की 100 मीटरमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडत आहे, कारण की मायक्रो सेकंडनी मार्क्स मुलांचे या ठिकाणी कटत आहे. तर 100 मीटरला जास्त तुम्ही या ठिकाणी फोकस करा. 100 मीटरला 2-3 अशा प्रकारे मुलं सोडत आहे. 2-3 अशा प्रकारे 100 मीटरला मुलं या ठिकाणी सोडत आहे. ठीक आहे. त्याचबरोबर गोळाफेकसाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 3 चान्स आहे. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग जे आहे या ठिकाणी काही विद्यार्थी जवळपास एका बॅचमध्ये जवळपास 50 विद्यार्थीसुद्धा ते सोडत आहे किंवा 20 30 विद्यार्थीसुद्धा सोडत आहे. तर जास्त करून 50 मुले एका बॅचमध्ये ते सोडत आहे, जेणेकरून जास्त विद्यार्थ्यांचं या ठिकाणी फिजिकल झालं पाहिजे. ठीक आहे. तर आज जे 50 विद्यार्थी या ठिकाणी सोडले होते शेवटी आणि 50 पैकी यामध्ये जे असे बहुतेक 10 जण आहे की त्यांनी 1600 मीटर हे 5 मिनिटामध्ये मारले आहे. बाकी तुम्ही या ठिकाणी बघू शकता आतापर्यंत 6-7.5 मिनिटाचा टायमिंग झालेला आहे, तरीसुद्धा विद्यार्थ्यांचा एवढा टाईम या ठिकाणी आलेला आहे 1600 मीटर रनिंगचा आणि बाकीचे अगोदरच बसले आहे ग्राउंडमध्ये कटलेले आहे. ठीक आहे. तर यामधले जवळपास 10 जणच आहे, 8 ते 10 जणच आहे असे की बाबा त्यांनी 5-5.5 मिनिटामध्ये मारला असेल आणि 1-2च विद्यार्थी असे की ते 5 मिनिटामध्ये 1600 मीटर रनिंग हे मारत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे या ठिकाणी पोलीस भरती 22 जूनला झाली आणि तुम्हाला या ठिकाणी चूक कोणती करायची नाही आहे. तर तुम्ही या ठिकाणी ट्रॅक बघत असाल तर या ट्रॅकच्या बाहेरून तुम्हाला धावायचं नाही आहे आणि ट्रॅकच्या अंदरून धावा तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे. जे पण विद्यार्थी ट्रॅकच्या अंदरून धावणार आहे त्यांचा टायमिंग कमी येणार आहे या ठिकाणी, त्यांना जास्त मार्क्स भेटणार आहे. आणि सर्वात मोठी मुलं चूक कोणती करत आहे ते तुम्हाला सांगून देतो. भरतीला तुम्हाला घाबरायचं नाही, स्वतःमध्ये हिंमत ठेवा, दम ठेवा. ठीक आहे. आणि घरची परिस्थिती 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस आठवा त्या ठिकाणी जवळपास